अजित पवारांचा विरोधकांना खुलं चॅलेंज आहे। वेषांतराचे एकतर पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडा, असं अजित पवार म्हणतायत। अजितदादांच्या आव्हानावर आता विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे। पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारल्याचा विरोधकांचा दावा आहे। तटकरेंच्या बंगल्यावर बोलल्याची विरोधकांनी आठवणही करून दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात पाहूया आमचा हा एक खास रिपोर्ट। एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। अजित पवारांनी दिल्लीत पत्रकारांसोबत मारलेल्या अनौपचारिक गप्पा विरोधकांनी भलत्याच गांभीर्यानं घेतल्या। अनपेक्षित वाद ओढावल्यानं अजित पवारांनी आपण असं कोणतं वक्तव्य केलंच नसल्याचा दावा केला। मुंबईहून दिल्लीला गेल्याचे आरोप निराधार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं। एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे। त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात। कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय। म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे। दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे काही करतायत, त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही। जे आरोप करण्यात आले ते सिद्ध करावेत किंवा विरोधकांनी राजकारण सोडावं, असं थेट आव्हानच अजित पवारांनी दिलंय। तर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल, नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना, कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा। अजित पवारच पत्रकारांना दिल्लीत ऑफ द रेकॉर्ड बोलले होते, मग आता आव्हान का देता, असा प्रतिसवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। अजित पवार वेस्ट पार्टी भेटीला जात होते किंवा नाव बदलून जात होते, ही स्वतः त्यांनीच दिली आहे ना माहिती। दिल्लीत किंवा त्यांचे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत तटकरे, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलं, आमचा काय संबंध आहे। त्यांनी हा गौप्यस्फोट केला ना। लपून छपून भेटणं ते पापच होतं, असा टोला काँग्रेसच्या भाई जगताप यांनी लगावला। मला असं वाटतं की पाप हे पापच असतं, ते वेषांतर करून करा किंवा उघड करा। या राज्याच्या परंपरेला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायला यांना कुणाला हिम्मतच होता कामा नये। अंबादास दानवे यांनी अजित पवारांनी दिलेल्या आव्हानावर टीका केली आहे। लाज नसल्यासारखं समर्थन करता। माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे, विमान कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे, जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली। सामान्य माणसाने असं केलं असेल, काय केलं असतं पोलिसांनी, हा माझा प्रश्न आहे। अजित पवारांनी विरोधकांना आव्हान देऊन वेषांतराच्या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण विरोधक अजित पवार यांच्यावर आणखीन तुटून पडल्यानं हा विषय प्रचारातही राहणार हे मात्र आता स्पष्ट झालंय। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।